नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण आजारी पडू नये तसेच साथीच्या रोगापासून आपली सुरक्षा व्हावी यासाठी बदाम, अक्रोड, बेदाणे, काजू यासारखे महाग पदार्थ आपण घेऊन खातो किंवा घर घेऊन येतो. हजारो रुपये देऊन अशा वस्तू बाजारातून आपण आपल्या घरामध्ये आणतो, पण आपल्याला अशा बऱ्याच पदार्थाची माहिती नाही की निसर्गाने आपल्याला त्या विनामूल्य दिलेल्या आहेत आणि त्या पदार्थाचा आपण वापर न करता त्या अशाच फेकून देतो. तर आजच्या लेखमध्ये किंवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा एका पदार्थाबद्दल माहिती समजून घेणार आहोत की तो एक पदार्थ खाल्ल्यामुळे शेकडोच्या पटीत आपले आजार बरे होणार आहेत आणि हा पदार्थ आणण्यासाठी आपल्याला एकही रुपया खर्च करावा लागणार नाही. मोफतच आपल्याला हा पदार्थ मिळणार आहे. हा पदार्थ खाल्ल्यामुळे दवाखान्यावर होणारे लाखोचे खर्च कमी होणार आहेत. दररोज हा एक पदार्थ खाल्ला तर 300पेक्षा जास्त आजार आपले बरे होणार आहेत. तसेच आपली पचन शक्ती देखील सुधारणार आहे. त्यासोबतच किडनीचे आजार देखील कमी होतात. असा तो कोणता पदार्थ आहे जो महाग तेल, महाग काजू, महाग बदाम ह्या पदार्थापेक्षाही खूप गुणकारी आहे, फायदेशीर आहे आणि हा पदार्थ घेण्यासाठी आपल्याला कोणताही खर्च करावा लागणार नाही. तो पदार्थ हा मक्याचे केस. याचा आपल्या आहारात नियमित सेवन केल्याने आपल्याला बऱ्याच आजारापासून लांब राहता येणार आहे. बऱ्याच वेळेला आपण मक्याचे कणसे भाजून किंवा उकडून चवीने खाल्लेले आहेत. मात्र या मक्याच्या कणसावर जो केसांचा पुंजका असतो तो कधीही खाल्लेला नाही आणि तोच पदार्थ आपल्याला खायचा आहे. हा पदार्थ इतका गुणकारी आहे की आपल्याला 300हून अधिक आजारापासून लांब ठेवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. मक्याच्या या कणसामध्ये विटॅमिन ई, विटॅमिन B2, विटॅमिन C, विटॅमिन E, विटॅमिन K भरपूर प्रमाणात असतात. त्यासोबतच मक्याच्या केसामध्ये लोह, प्रोटीन, कॅल्शियम देखील मोठ्या प्रमाणात असतात. त्यासोबतच या मक्याच्या केसाने एक निसर्गाचे वरदान आहे. जे काही आपल्याला वेदना आहेत त्या सर्व वेदना त्याच्या योग्य त्या प्रकारे सेवन केल्याने बऱ्या होतात. त्याबरोबर शरीरावर आलेली सूज देखील कमी होते. मात्र ह्या मक्कांच्या केसांचा वापर चुकीच्या पद्धतीने केला तर याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो. बाजारामध्ये मक्कांच्या केसांचा वापर डुप्लिकेट केसर तयार करण्यासाठी केला जातो. मक्कांच्या केसांचा नियमित सेवन केल्याने आपल्याला शरीरातील वाढलेले वजन कमी होते. शरीरामध्ये जे काही विषारी घटक आहे ते यामुळे निघून पण जातात. मक्कांच्या कणसामध्ये फायबरचे प्रमाण जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे आपल्याला लगेच भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. ह्या मक्कांच्या केसांचा जर साखर असणाऱ्या माणसाने सेवन केलं तर त्याचे साखरेचे प्रमाण व्यवस्थित होते. त्याची साखर कधीही वाढत नाही. तसेच ह्या मक्कांच्या केसांच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते. असे म्हटले जाते की बऱ्याच आजारांचा माहेरघर म्हणजे आपली पचनक्रिया आहे. जर आपली पचनक्रिया व्यवस्थित नाही झाली तर आपल्या शरीराला बऱ्याच आजारांना सामोरे जावे लागते. याची पचनक्रिया चांगली आहे, त्याचे शरीर निरोगी आणि धष्टपुष्ट असते. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी या मक्कांच्या केसांचा वापर केल्याने याचा फायदा दिसून येतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लिव्हरचे कार्य देखील यामुळे सुरळीत होते. मक्कांच्या केसांचा विटॅमिन Cचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. हृदयसंदर्भात असणारे आजार देखील यामुळे कमी होतात. तसेच आपली त्वचा तुकतुकीत तेजदार होण्यास देखील मदत होते. मक्यांच्या केसामध्ये इतके औषधी गुणधर्म आहेत की या मक्यांच्या केसांचा मूतखड्यावर देखील उपाय होऊ शकतो. कसल्याही प्रकारचे कितीही मोठे असले तरी ते याच्या सेवनाने कमी होतात. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ज्यासाठी आपले लाखोचे घरात पैसे खर्च होतात तो म्हणजे बीपीचा त्रास. हा बीपीचा त्रास देखील यामुळे कमी होतो. मक्यांच्या केसांचे नियमित सेवन केल्यामुळे लघवीस होणारा त्रास देखील कमी होतो. नियमित लघवी झाल्यामुळे शरीरातील बरेच आजार कमी होतात. तर हे सर्व गुणधर्म असणारे मक्कांच्या केसांचे सेवन योग्य प्रमाणात आपल्याला करायचे आहे. ते प्रमाण असे आहे की दररोज न चुकता सकाळी 1 कप पाण्यामध्ये मक्कांच्या 4-5 केसांचा काढा तयार करून घ्यायचा आहे.
तो काढा गाळण्याच्या साहाय्याने गाळून घेऊन त्यामध्ये थोड्या प्रमाणात लिंबाचा रस मिक्स करून प्यायचा आहे. अशा पद्धतीने जर आपण नियमित पिले तर आपल्याला बऱ्याच आजारापासून सुटका मिळणार आहे. गरोदर स्त्रियांनी हा उपाय करायचा नाही. परत एकदा सांगतोय, गरोदर स्त्रियांनी हा उपाय करायचा नाही. लघवीस वारंवार झाल्यामुळे आपल्याला पाणी भरपूर प्रमाणात प्यावे लागणार आहे. मित्रांनो, ही माहिती विविध स्त्रोताच्या आधारे एकत्रित केलेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरचा सल्ला नक्की घेऊ शकता. तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.